आपण वर्षातून दोनदा गणपती उत्सव साजरा करतो. एक भाद्रपद चतुर्थी आणि दुसरी माघ चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पण तुम्हाला माहीत आहे का, ज्या पुत्राच्या स्वागतासाठी संपूर्ण ब्रह्मांड आतुर होतं, त्याच्याच जन्माच्या वेळी खुद्द महादेवांना दारात का अडवण्यात आलं? का एका मातेने आपल्या पतीविरुद्ध शस्त्र उगारण्याची तयारी केली? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, गणपतीच्या जन्माचा संबंध रक्ताशी नसून चक्क एका उपटनाशी कसा काय असू शकतो? आज आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. गोष्ट आहे कैलास पर्वताची. भगवान महादेव नेहमीप्रमाणे ध्यानात मग्न होते. माता पार्वती कैलासावर एकट्या होत्या. तेव्हा त्यांना नेहमी वाटायचं की माझं असं कोणीतरी हक्काचं असावं, जे फक्त माझं ऐकेल. एकदा पार्वती माता स्नानासाठी जात होत्या, पण पहारा द्यायला तिथे कोणीच नव्हतं. नंदी आणि इतर गण तर महादेवांच्या आज्ञेत होते. तिथेच माता पार्वतीच्या मनात एक विचार आला. त्यांनी आपल्या अंगाच्या उपटनापासून मूर्ती घडवली. पण ही केवळ मातीची मूर्ती नव्हती. त्यामध्ये मातेने आपल्या प्राणशक्तीचा अंश फुकला आणि जन्माला आला एक तेजस्वी बालक. पण या बालकाला हे माहीत नव्हतं की काहीच वेळात त्याची गाठ थेट मृत्यूच्या देवतेशी पडणार आहे. पार्वती मातेने पुत्राला आज्ञा दिली, कोणालाही आत येऊ देऊ नकोस. काही वेळात तिथे साक्षात भगवान शिव आले. एका लहान मुलाने त्रैलोक्याच्या स्वामीला अडवलं होतं. शिव हसले. त्यांना वाटलं हे लहान मुलाचं खेळणं आहे. पण जेव्हा त्या मुलाने शंकराचा त्रिशूळ अडवला, तेव्हा महादेवांचा तिसरा डोळा रागाने थरथरू लागला. महादेवांचे गण, नंदी, कार्तिकेय सगळ्यांनी त्या बालकावर हल्ला केला. विचार करा, एक छोटा मुलगा संपूर्ण शिवसभेला भारी पडत होता. हे युद्ध साध्या अस्त्राचं नव्हतं, तर ते होतं एका पुत्राच्या निष्ठेचं आणि वडिलांच्या अजाणतेपणाचं. अखेर रागाच्या भरात महादेवांनी आपला त्रिशूळ सोडला आणि एका क्षणात त्या बालकाचं मस्तक धडापासून वेगळं झालं. जेव्हा पार्वती माता बाहेर आल्या, तेव्हा समोर आपल्या पुत्राचा छिन्न विछिन्न देह पाहून त्यांचं मातृत्व जागृत झालं नाही, तर त्यांचं आदिशक्ती रूप प्रकट झालं. त्यांनी प्रतिज्ञा केली, जर माझा पुत्र जिवंत झाला नाही तर मी संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश करेन. नक्षत्रे कोसळू लागली, पृथ्वी थरथरू लागली. आता प्रश्न हा होता की ज्याचं मस्तक कापलं गेलंय त्याला पुन्हा जिवंत कसं करायचं? कारण महादेवांचा वार कधीच रिकामा जात नाही. मग महादेवांनी आपल्या गणांना एक विचित्र आज्ञा दिली, जा, अशा जीवाचं मस्तक घेऊन या ज्याची माता आपल्या मुलाकडे पाठ फिरवून झोपली असेल. आणि तिथेच या कथेला एक भयानक वळण मिळालं. गणांना एक हत्तीण दिसली. त्या हत्तीणीच्या पिल्लाचं मस्तक आणून तेच मस्तक त्या बालकाच्या धडावर ठेवलं आणि त्यात प्राण फुंकले. गणपतीचा पुनर्जन्म झाला आणि त्यांना गजानन नाव मिळालं. माता पार्वती पुत्राला जिवंत पाहून आनंदी झाली, पण तिने विचारले की या विचित्र रूपामुळे जगातील लोक माझ्या मुलाला मान देतील का? तेव्हा भगवान शिवाने आशीर्वाद दिला की हा माझा पुत्र आहे. आजपासून हा गणेश म्हणून ओळखला जाईल. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात याच्या पूजनाशिवाय होणार नाही. जो याचे पूजन करणार नाही त्याचे कार्य यशस्वी होणार नाही. असे मानले जाते की ज्या दिवशी ही घटना घडली आणि गणेशाचा पुनर्जन्म झाला, तो दिवस माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीचा होता. म्हणूनच या दिवसाला गणेश जयंती किंवा वरद चतुर्थी म्हणतात. गणेश जयंतीची ही कथा आपल्याला शिकवते की निष्ठा काय असते. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. यापुढे आपण अष्टविनायक गणपतीबद्दल सांगणार आहेत, तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका.